नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर। महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या। महाराष्ट्रामध्ये लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती निघणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळा हे 3 इव्हेंट असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे गोळा, अनेक विद्यार्थ्यांचा गोळा आउट ऑफ जात नाही किंवा गोळ्याची भीती आहे। ती गोळ्याची भीती तुमचे ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्णपणे जाणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गोळा टेक्निकली कसा टाकायचा, ज्याचं वजन 48 आणि 50 आहे तो पण या ठिकाणी गोळा आउट ऑफ टाकू शकतो। टेक्निकली जर तुम्ही गोळा टाकला तर 100% तुमचा गोळा आउट ऑफ होतो। गोळ्याचं वर्कआउट सांगणार आहे, त्याचबरोबर गोळा कसा सोडायचा हातातून ती सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्या ठिकाणी हा गोळा आहे मित्रांनो। गोळ्याची पकडण्याची जी टेक्निक असते मित्रांनो ती चुकीची, अनेक विद्यार्थी चुकीची धरत असते मित्रांनो। गोळा ज्या टायमाला तुम्ही हातात धरता त्या टायमाला खांद्यावर बसला पाहिजे। ज्या टायमाला तुम्ही गोळा फिरला असा गोल तरी गोळा पडला नाही पाहिजे। 100% तुमचा मित्रांनो या ठिकाणी गोळा आउट ऑफ होतो। गोळा धरण्याची जी टेक्निक आहे मित्रांनो, बंद करू। तर मित्रांनो गोळा जो तुमचा हातात पकडण्याची जो टेक्निक आहे मित्रांनो, तुम्ही जो हात आहे हे असा पकडतात, कोण असा पकडतात, ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे मित्रांनो। गोळा पकडायचा असतो हा पूर्ण जरा खोलगट जर जागा असेल मित्रांनो तर हा गोळा सुटताना मित्रांनो ह्यो आहे पूर्ण बॉडी वर ठेवायची आणि जो हात मी पहिला सांगितल्या पद्धतीनं गोळा खांद्यात बसलाच पाहिजे। ज्या टायमाला गोळा फिरतोय त्या टायमाला गोळा नाही हलला पाहिजे, तर तुमचा गोळा आउट ऑफ जातो। आणि गोळा ज्या टायमाला असं धरतात त्या टायमाला ह्यो जो टो आहे हा टो खाली नसला पाहिजे, तुमचा हा टो वर असला पाहिजे पूर्णपणे, जेणेकरून तुमची जे टेक्निकली सुटताना गोळा आहे तो पूर्णपणे फिरला पाहिजे। गोळ्याचा वर्कआउट जो आहे मित्रांनो, गोळा टाकण्याच्या अगोदर जो वर्कआउट करावा लागतो तो तुम्ही प्रॉपर करायचा आहे। सुरुवात करतोय खालचा वर्कआउट जातो। ह्या पद्धतीनं गोळा जर तुमच्या हातात फिरत असेल तर तुमच्या हातात ताकद येते। त्याचबरोबर वरचा वर्कआउट जो आहे तुमचा मित्रांनो ह्या पद्धतीनं वर्कआउट प्रॉपर झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या बॅक साईड जो आहे पूर्ण त्याच्यामध्ये ताकद येते, हे बघू शकता या ठिकाणी। आणि ह्योच ताकद असताना जर असं वर पाहिजे, वर असेल तर मित्रांनो या ठिकाणी सुटताना गोळा जो आहे तो व्यवस्थित सुटतो। ह्या पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो केला तर 100% तुमच्या गोळ्याची टाकण्याची जी पद्धत आहे ती व्यवस्थित सुटते। प्रत्येक वेळेला सुरुवातीला घेताना व्यवस्थितच घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा कधी पण कुठं पण टाकत असताना गोळा त्या पद्धतीनंच गोळा गेला पाहिजे। ह्या पद्धतीनं जर गोळा खाली आपटला तर तुमच्या जे टाकण्याची जो दृष्टिकोन आहे तुमचा आणि हातातून सुटण्याचा गोळा जो आहे तो परफेक्ट जाऊ शकतो। ह्या पद्धतीने गोळा टाकत चला तुम्ही 100% तुमचा गोळा या ठिकाणी आउट ऑफ होऊ शकतो। या ठिकाणी मित्रांनो हे गोळाफेकचं ग्राउंड आहे। या ठिकाणी आपण बघू शकताय एक 12 मार्काचा रेषा आहे आणि एक आउट ऑफची रेषा आहे या ठिकाणी। तरीसुद्धा आपण या ठिकाणी पोर विद्यार्थी गोळा टाकतील, त्याचबरोबर मीही टाकून दाखवणार आहे। गोळा टाकण्याची जी टेक्निक आहे ती तुम्ही पूर्णपणे बघू शकताय। गोळा आपल्या हातातून सुटला कसा पाहिजे हे पूर्णपणे दाखवतो मित्रांनो। तुमचा जो खांदा आहे खांद्यात गोळा बसला पाहिजे हे तुम्हाला माहितीच आहे पहिला सांगितल्या पद्धतीने। ज्या टायमाला तुम्ही गोळा आता एक विद्यार्थी काय करतात, गोळा करतात आणि वरच्यावर सोडतात, वरच्यावर सोडला तर तुमचा गोळा इथेच पडतो। ज्या टायमाला तुम्ही खालून येत आहे पूर्णपणे तुमचा जो उजवा पाय आणि डावा पाय हे दोन्ही फिरला पाहिजे। कसा फिरला पाहिजे, ज्या टायमाला तुम्ही गोळा सोडणार आहे त्या टायमाला ह्यो खांदा खाली आला पाहिजे आणि पुढचा खांदा जो वर आहे तो खांदा सुटला पाहिजे आणि पूर्ण बॉडीची अप्पर बॉडी आहे ती अप्पर बॉडी सुटली पाहिजे मित्रांनो। तुम्हाला एक प्रॉपर गोळा टाकून दाखवतो या ठिकाणी। स्टँडिंग गोळा पण तुम्ही टाकू शकताय। ज्या टायमाला तुम्ही गोळा झाला आहे हे 8.5 मीटरचं ग्राउंड आहे। टोटल एक 12 मार्काचा आहे आणि एक 15 मार्काचा आहे, म्हणजेच 7.90 आणि 8.5 मीटर। या ठिकाणी स्लोमो बघू शकता तुम्ही। बॉडी खालून वर जाता गेली की 90 डिग्रीमधून तुमचा गोळा पुश करताना खूप चांगल्या पद्धतीने पुश केला गोळा चांगल्या पद्धतीने पडू शकतो। या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी खालून वर आल्यानंतर बॉडी कशी गेलेली आहे बघा, गोळ्याला झटका कसा दिलेला आहे बघा आणि गोळा कोणत्या पद्धतीनं चांगला पडलेला आहे या ठिकाणी त्याचा विद्यार्थी गोळा। परत तुम्हाला समोरून पण दाखवतो हे गोळा बघा।
बघा ह्यो आला परत गोळा टाकलेला आहे. त्या पद्धतीने गोळा मस्त टाकलेला आहे. एकच विद्यार्थी नाही, असे आपल्याकडे बरेच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने गोळा टाकतात. बघा ह्याचा पण गोळा चांगल्या पद्धतीने पडलेला आहे. गोळ्याची जी टेक्निक आहे टाकण्याची ती जर व्यवस्थित आली आणि झटका जर व्यवस्थित दिला तर 100% आपला गोळा आउट ऑफ जाऊ शकतो. स्टँडिंग आउट ऑफ. केडा